नमस्कार. मी नमस्कार. अरविंद आठले. सध्या आपण नादब्रह्माची आपली सिरियल चालू आहे. संगीताची जास्तीत जास्त माहिती जेवढी आपल्याला घेता येईल तेवढी आपण घेणार आहोत. नादब्रह्म शून्यातून सुरांकडे आतापर्यंत 4 भाग झाले आणि आपल्या समोर बसलेल्या आहेत या आहेत सौ वीणा फाटे. या नागपूरला असतात आणि बिंधाणी महाविद्यालयामध्ये त्या संगीत शिकवत असत. संगीताच्या प्राध्यापिका होत्या. एम.ए. त्या संगीत शिकवत असत. नागपूरच्या खडणवीस यांच्याकडून त्यांनी शिक्षण घेतलं. त्यानंतर पंडित कोकचे यांच्याकडून त्यांनी शिक्षण घेतलं आणि बाकीची सगळी माहिती आता ते तुम्हाला सांगणार आहेत. संगीत म्हणजे काय, मुख्यतः त्यांनी पीएचडी साठी सामवेदावर अभ्यास केलेला होता. तर हा त्यांचा अभ्यास आपल्या समोर यावा अशी परमेश्वराची इच्छा समजू आपण. कारण त्याशिवाय मला त्यांच्याशी संपर्क माझा साधलाच गेला नसता. तर आपल्याला सामवेदाविषयी अतिशय सुंदर माहिती त्या आपल्याला सगळ्या सांगणार आहेत की सामवेद काय, गांधर्ववेद काय, संगीत म्हणजे काय, लय म्हणजे काय, हे सगळं त्यांच्याकडून आपल्याला खूप आज शिकायला मिळणार आहे. तर वीणाताई, मी तुम्हाला विनंती करतो की तुम्ही या विषयाला सुरुवात करावी. हो, नमस्कार. मी वीणा फाटे. आता तुम्हाला सांगितलेलंच आहे परिचय. आणि सामसंगीत आणि गांधर्व संगीत हे एकाच वेळेला होतं, किंवा सामसंगीताबद्दल सांगायला मला आमचे गुरुमाऊली भाऊ अटले यांनी सांगितलेलं आहे. यात मला सगळ्यात महत्वाची गोष्ट ही सांगायची आहे की संगीत ज्या वेळेला आपण म्हणतो त्यावेळेला संगीताची व्याप्ती खूप मोठी आहे. संगीत हे केवळ काय म्हणतात त्याला, केवळ मनोरंजनाचं साधन किंवा कोणाला त्याच्यापासून आनंद मिळेल हा भाग नाही. त्याच्याविषयी संगीत ह्याच्यातच काय येतं की गीता संघ जे येतं ते. आता गीता संघ काय येतं, लय येते, स्वर येतात आणि गीत गीत म्हणजे शब्द. ही संगीताची व्याख्या ही आपण पुढे घेऊच. पण ह्याच्या आधी मला एक सांगायचं की संगीत हे चराचर सृष्टीमध्ये व्यापलेलं आहे. अगदी प्रत्येक गोष्टीमध्ये लय आणि स्वर, नाद ज्याला आपण नाद म्हणू, तो प्रत्येक गोष्टीत आहे, प्रत्येक ठिकाणी आहे. जिथं कुठं आपण जातो किंवा पाहतो, पानाची सळसळ असो, वाऱ्याची झुळूक असो किंवा नदीचा वाहणं असो, हे देखील त्याला एक नाद आहे, त्याला एक लय आहे. इतकंच काय, अगदी साधं उदाहरण द्यायचं तर ज्या वेळेला मूल जन्माला येतं, बाळ जन्माला येतं, त्यावेळेला ते हातपाय हलवतं आणि नाद करतं. जर का त्याने तसं केलं नाही तर ते ॲबनॉर्मल आहे किंवा ते मृतप्राय आहे असं देखील म्हटलं जातं. हिराबाई बडोदेकरांबद्दल अशी सांगतात गोष्ट की त्या ज्या वेळेला जन्माला आल्या तेव्हा त्यांनी काहीच आवाज केला नाही, काही हालचाल केली नाही. तर त्यांना असं कचऱ्याच्या पेटीत टाकून दिलं होतं की ह्या गेलेल्या आहेत म्हणून. पण काही वेळानंतर तिथे हालचाल दिसली आणि मग त्यांना परत उचललं आणि त्या आज एवढ्या मोठ्या गायिका म्हणून प्रसिद्ध झाल्या. तर ह्याचा अर्थ काय की नाद आणि लय हे चराचर सृष्टीतलं एक अत्यंत महत्वाचं घटक आहे ते, की जे आपल्या संगीताचे पण आहे. संगीताचे प्रमुख घटक काय आहेत, स्वर आणि लय. आता स्वर म्हणजे काय, नाद. नादानंतर स्वरांची निर्मिती होते. आणि लय ही काय आहे, लय म्हणजे एक विशिष्ट क्रमाने होणारी हालचाल, त्याला आपण लय म्हणू. त्याला संगीताच्या भाषेमध्ये मात्रा असं म्हणतात. म्हणजे एक मात्रा, दुसरी मात्रा, तिसरी मात्रा असं आपण म्हणतो. आणि ह्या मात्रांचा जो समूह आहे त्याला विशिष्ट ओळखण्यासाठी म्हणून जी भाषा वापरली जाते तिला आपण तालाची भाषा म्हणजे धीन तिकट धीना असं म्हणतो. आणि त्या तालांच्या, त्या मात्रांच्या समूहाला आपण लय असं म्हणतो. आता नाद आणि लय हे आपण आता पाहिलं की हे प्रमुख घटक साऱ्या सृष्टीचे आहेत, चराचर सृष्टीचे आहेत. म्हणजे कोणताही प्राणी मात्र असो, मानवी जीवन जगणारा असो, कोणीही असो, या नाद आणि लयीशिवाय तो जगूच शकत नाही किंवा त्याच्याशिवाय तो राहू शकत नाही. जर का ते नसेल तर तो मृतप्राय आहे किंवा ॲबनॉर्मल आहे काहीतरी, असं तिथे आपण कळतो. आता ही संगीताची व्याप्ती इतकी मोठी असल्यानंतर आपल्याला नंतर एक लक्षात येतं की चराचरात सृष्टीत तर संगीत आहे, पण मग संगीताची व्याख्या काय म्हणता येईल आपल्याला. ज्या वेळेला मी आता तुम्हाला म्हटलं की संगीत म्हणजे काय, गीत सह संग. आता गीत संग म्हणजे काय, एक संस्कृत ग्रंथकारांनी अशी त्याची व्याख्या केली आहे, गीतम वाद्यम तथा नृत्यम च त्रयम संगीतम उच्यते. म्हणजे काय, गीत, वाद्य आणि नृत्य या तिन्हीच्या एकत्रीकरणाला संकलित जे असतं त्याला संगीत असं म्हणतात. आता गीत
हे तर शब्दांचं प्रतिनिधित्व करतं, लक्षातच येतं आपल्याला, की शब्द हे गीतापासूनच निर्माण झालेले असतात. आता वाद्य, वाद्य काय करतं? स्वर देतो आपल्याला. वाद्यामधून काही शब्द शब्द कुठले ऐकायला येत नाहीत. पण त्याच्यात आपण स्वर ऐकत असतो. आणि नृत्य, नृत्य हे काय आहे? तर लय आहे त्याच्यामध्ये. लय आहे आणि अभिनय पण आहे. अर्थात संगीत ही कला प्रगटीकरणाचं जे ज्यावेळेला ती प्रगट होते, त्यावेळेला ती ह्या सगळ्या गोष्टींनी प्रगट होत असते. म्हणजे त्याच्यात लय असते, अभिनय असतो, स्वर असतो आणि ह्या सगळ्याचं संकलन किंवा एकत्रीकरण होऊन जे प्रगट होतं, ते संगीत असतं. संगीताची व्याख्या ही अशी अशी व्यापक आहे, की ज्याच्यामध्ये स्वर, लय आणि ताल या तिन्हीचं एकत्रीकरण आहे. त्यानंतर आपण असं बघू शकतो, की ज्या वेळेला सामगायन, आता आपण सामवेदाकडे किंवा सामगायनाकडे जर वळलं, तर ही तर चराचर सृष्टीतली लय आणि ताल आपण हे बघितलं. पण सामगायन काय होतं किंवा सामवेद हा काय होता? तर या दृष्टीने थोडासा विचार केला, तर असं लक्षात येतं, की ऋग्वेदातल्या ज्या छंदोबद्ध छंदोबद्ध सगळ्याच ऋचा ऋग्वेदातल्या आहेत. पण त्यातल्या काही 76 ऋचा अशा आहेत, की त्या सोडल्या तर बाकी सगळ्या ऋग्वेदातल्या आहेत आणि फक्त 76 ऋचा या सामसंगीतात घेतलेल्या आहेत. का घेतल्या आहेत 76च? कारण त्या गेय आहेत. जे त्याच्यामध्ये गेयत्व आहे. छंदोबद्ध जरी असल्या, आता ऋग्वेद हा छंदोबद्ध आहे, म्हणजे अनुष्टुप छंद, त्रिष्टुप छंद असं जे आपण म्हणतो, की ती नामरक्षा अनुष्टुप छंदातली आहे किंवा काय, तशासारखं हे जे अनुष्टुप छंद, त्रिष्टुप छंद जे आहेत, ते ऋग्वेदातले आहेत. संपूर्ण ऋग्वेद त्याच्यात असेल. परंतु हे 76 जे त्यांच्या ऋचा आहेत, त्या ऋचा ह्या मात्र आपण असं बघितलं, की त्याला अ, काय म्हणतात त्याला, गेयत्व आहे त्याच्यामध्ये. आता गेयत्व आहे म्हणजे काय? की त्या विशिष्ट स्वरांनी गायल्या जातात. या विशिष्ट स्वरांचं काय म्हणजे महत्व आहे आणि ते स्वर कोणते आहेत? तर आपण असं लक्षात घेतो, की यज्ञवेदींजवळ पूर्वी सामगायन होत असे. आता सा आणि म, सा पासून म पर्यंतचे जे स्वर आहेत, ते सामगायनात घेत होते आणि त्याच्यातच मुख्य प्रमुखत्व गायनाचं त्याच्यातच होतं. म हा स्वर का म्हणून म्हटला जातो मुख्य? पूर्वी वाद्य जी होती की नाही, त्या वाद्यांमध्ये मुख्यतः पावा हे श्रीकृष्णाचं वाद्य आपण जे ऐकतो, पाहतो, तर त्या पावामध्ये मुख्य स्वर हा मध्यम होता. षड्ज हा नंतर आला. षड्जातून जनक, षड्ज हा जनक आहे. षड्ज म्हणजे काय? सा म्हणजे जन्म जन्म देणारा 6 स्वरांना. ष म्हणजे षड्ज, जनक असणारा तो 6 स्वर. आता हे जे 6 स्वर निर्माण झाले, तर त्याच्यामध्ये आपल्याला एक लक्षात येतं, की 6 स्वर जरी षड्जातून निर्माण झाले, तरी मध्यम हा त्याचा प्रमुख स्वर मानला जातो. आणि म्हणून काय होतं, की आज जसं आपण सा रे ग म प ध नि सा असा आरोही सप्तक मानतो ना, तसं पूर्वी म ग रे सा नि ध प असं अवरोही सप्तक होतं. सप्तक हे अवरोही होतं. सामगायनाच्या सोयीसाठी ते तसं अवरोही केलं गेलं होतं आणि म्हणून त्याच्यातच सामगायन होत असे. आणि ज्या वेळेला मध्यम हा स्वर आपण मुख्य मानतो आणि त्याच्यानंतर आणखीन 2 स्वर आहेत. तर मध्यम आणि 2 स्वर कोणते? तर सामगायनासाठी उदात्त, अनुदात्त आणि स्वरित असे 3 स्वर घेतल्या जात असत. आता ह्या 3 स्वरांमध्ये जे गायनाची प्रक्रिया होत असे सामगायनाची, ती त्या तिन्ही स्वरांना एकत्रित करून आणि मग रे सा नि ध प हे नंतर सप्तक जे सुरू झालं, हे आरोही सप्तक सामगायनातले जे 3 स्वर आहेत, त्याच्यातनं 7 स्वरांची जेव्हा निर्मिती झाली, तेव्हा हे सप्तक निर्माण झालं. आणि हे सप्तक त्याच काळात सामसंगीताच्या काळामध्ये लौकिक संगीतही अस्तित्वात होतं. इतकंच काय, पण गांधर्व संगीतही अस्तित्वात होतं. आता हे गांधर्व संगीत काय होतं? गांधर्व संगीत हे फक्त देवादिकांचं आणि आपण ज्याला म्हणू, की जे काय म्हणतात, फारसं असं पृथ्वीवरती ऐकण्यात येतच नव्हतं. ऋषीमुनींना जे अनाहत आहतनाद ऐकणारे होते, त्या लोकांनाच फक्त त्यांचा संबंध होता आणि त्यांनाच ते ऐकायला येत होतं. पण गांधर्व वेद होता, जसा सामवेद होता, तसा गांधर्व वेद होता आणि गांधर्व वेद हा नंतर हळू लुप्त झाला. पण सामवेद हा होता आणि सामवेदातलं सामगायन हेही प्रचारात होतं. हे कुठे होत होतं? हे यज्ञवेदींजवळ होत होतं. आणि आत्ताच मी तुम्हाला सांगितलं, की उदात्त, अनुदात्त आणि स्वरित हे जे 3 स्वर आपण म्हटले, तर या 3 स्वरांमध्ये सप्तस्वरांची निर्मिती कशी झाली? तर
त्याचा एक असा संस्कृत ग्रंथकारांनी श्लोक दिलेला आहे. काय आहे की सामगायन सांगणारे भरतमुनी हे सगळ्यात श्रेष्ठ होते, की ज्यांच्या नाट्यशास्त्र या ग्रंथामध्ये 27वा का 28वा अध्याय हा संगीतावरती आहे आणि त्याच्यात त्यांनी हे सगळं दिलेलं आहे. तर त्याच्यात त्यांनी काय दिलेलं आहे, की उदात्तो निषाद गांधारो, अनुदात्तो ऋषभदैवतो आणि स्वरितक प्रभवा देते षड्ज मध्यम पंचमहा. म्हणजे काय, उदात्तापासून निषाद गांधार झाले, अनुदात्तापासून ऋषभदैवत झाले आणि स्वरित प्रभवा म्हणजे स्वरित ह्या स्वरापासून षड्ज, मध्यम आणि पंचम हे 3 स्वर झाले. आता एक इथं लक्षात येतं आपल्याला, की सा रे ग म हे जे आपण स्वर पाहतो की नाही, तर सा रे ग म पर्यंतच पधनी प हा मुख्य त्याच्यानंतर त्याचा मधला स्वर आहे, की ज्याच्यापुढे ध्वनी तर तो निषाद गांधारो म्हणजे उदात्तापासून निषाद गांधार हा मध्यमाच्या हे सप्तकाच्या पूर्वार्धातला आहे आणि निषाद हा उत्तरार्धातला आहे. तसाच ऋषभ आणि धैवत, तर ऋषभ हा पूर्वार्धातला आहे, हा उत्तरार्धातला आहे. त्यानुसार त्याच्यानंतर पुढे श्रुतींची जी व्यवस्था शारंग देव म्हणून संगीतकार मोठे होऊन गेले. त्यांचा संगीत रत्नाकर म्हणून ग्रंथ आहे आणि त्या ग्रंथामध्ये त्यांनी ह्या श्रुतींची रचना त्यांनी किती मांडल्या. त्याच्यानंतर आणखीन अहोबल, हृदय नारायण देव असे अनेक संगीतकार होऊन गेले. त्यांनी त्याच्यामध्ये वेगवेगळ्या श्रुतींचा आपापल्या मतानुसार कोणी 22 श्रुती मानल्या, कोणी 26 मानल्या, कोणी 24 मानल्या. पण शारंग देवानी 22च श्रुती मांडल्या आणि या 22 श्रुतींवरती त्यांनी हे सगळे स्वरांची स्थापना केली आहे. आता इथे एक आपल्याला प्रश्न निर्माण होतो, की श्रुती म्हणजे काय? जर 22च श्रुती घेतल्या गेल्या, तर त्या 22 श्रुती का घेतल्या गेल्या? तर नाद आपण जेव्हा म्हणतो, तर नाद हे अनेक नाद असतात. अनेक नाद आपल्याला ऐकायला येत असतात. पण ते सगळे नाद संगीतोपयोगी असतात का? नाही. त्यातले काही विशिष्टच नाद आपण संगीतासाठी उपयोगात आणतो. कोणते नाद? तर श्रूयते इति श्रुतीः अशा श्रुती 22 आहेत. तर श्रूयते इति श्रुती याचा अर्थ काय? जो नाद आघाताने, घर्षणाने किंवा एकावर एक काही आपटला तर त्यांनी नाद निर्माण होतो. तो नाद उत्पन्न झाल्यानंतर आपल्या कानापर्यंत जेव्हा तो पोहोचतो, त्या प्रक्रियेला श्रुती असं म्हणतात. आता ज्या वेळेला आपण ही प्रक्रिया निर्माण होते आणि आपल्या कानापर्यंत पोहोचते, तेव्हा ती एक श्रुती झाली. अशा संगीतोपयोगी 22 श्रुती या ग्रंथकारांनी सांगितलेल्या आहेत. आणि या ग्रंथकारांवरती उदात्त, अनुदात्त आणि स्वरित ह्यातून निर्माण झालेले ते सप्तस्वर आहेत, ते त्यांची स्थापना त्यांनी केलेली आहे. ह्याच्यातही एक आपल्याला पाहायला मिळतं, की ज्या श्रुतींच्या आता षड्ज, मध्यम, पंचम ह्याला जर 4 श्रुती असतील, तर 1, 2, 3, 4 चौथ्या श्रुतीवरती षड्जाची स्थापना आहे. असं पंचमाची 4थ्या श्रुतीवर आहे. असं जो आहे म्हणजे पहिल्या श्रुतीवरती नाही आहे. तर पहिल्या ह्याच्यावरती कोणतीच ह्याची नाही आहे. वेद्वे निषाद गांधार. तर निषाद आणि गांधाराला 2-2 श्रुती आहेत, की ज्या दुसऱ्या श्रुतीवरती त्याची स्थापना आहे. हे असा तो सप्तस्वरांचा इतिहास म्हणजे उदात्त, अनुदात्त स्वरांपासून त्या स्वरांचा इतिहास अशा पद्धतीने आपण बघतो. आता या ठिकाणी आपण ज्या वेळेला पाहतो, की लौकिक संगीतही त्या काळात प्रचारित होतं आणि सामसंगीतही प्रचारात होतं. सामसंगीताचे स्वर आपण बघितले उदात्त, अनुदात्त आणि स्वरित. आणि याच्यानुसारच ते सामसंगीत होत असेल सा पासून म पर्यंत. आज आपण बघतो की यजुर्वेद किंवा ऋग्वेदापेक्षा यजुर्वेद म्हणताना असे एक विशिष्ट पद्धतीने हालचाल होते हातांची आणि ती त्या पद्धतीनेच होत राहते. प्रत्येक जे यजुर्वेदी असतात ते तसेच करतात. ऋग्वेदी असतात ते तसेच त्यांच्यानुसार करतात आणि म्हणून त्या हाताच्या पेरावरती बोजून तालाचा किंवा लयीचा त्याच्याशी संबंध असतो. म्हणून तो त्याच्या हाताच्या पेरावरती ते मोजतात. आता या ठिकाणी ज्यावेळेला आपण साम गायन ज्यावेळेला होतं, त्यावेळेला सा पासून म पर्यंत त्यांच्या ज्या गेय ऋचा आपण ज्या आता म्हटलं ऋग्वेदातल्या गेय ऋचा, त्या त्याच्यावरती गायल्या जात असत. आता या गेय ऋचांचे सुद्धा 2 ग्रंथ होते. एक गान ग्रंथ होता आणि एक अरण्यक होता. याच्यातनं त्या ऋचा घेतलेल्या होत्या सगळ्या आणि त्या गेयत्व त्यांना असल्यामुळे त्या म्हणजे ऋग्वेदात जरी छंदोबद्ध असले ते, तरी देखील तिच्या गेयत्व नव्हतं. म्हणून त्या गायनामध्ये त्या घेतल्या गेलेल्या होत्या. आता त्याच काळामध्ये आपण असं बघू, की लौकिक संगीत सुद्धा अस्तित्वात होतं. आता एक साधी गोष्ट आहे, की आपल्या घरी काही कार्यक्रम असला
आपल्याकडे काही म्हणजे धार्मिक कार्यक्रम असला, काही असला, तर आपण एखाद्याचं छान मैफिल गाणं ठेवतो किंवा काय. तसं त्या काळातही लौकिक संगीत अस्तित्वात होतं आणि ज्या वेळेला यज्ञवेदींजवळ ऋग्वेदात किंवा सामगायनाचं गायन होत असे, त्यावेळेला नृत्य गायन हे लौकिक संगीतातले जे जाणकार होते ते करत असत. तर दोन्ही संगीत हे त्या काळात प्रचारात होतं आणि त्याचा अतिशय म्हणजे उच्च कोटीला ते गेलेलं होतं. सप्तस्वरांची ही निर्मिती त्याच्यात उदात्त, अनुदात्त आणि स्वरितापासून कशी झाली हे आपण आता बघितलं, की उदात्तापासून काय निघाले, अनुदात्तापासून काय निघालेत आणि स्वरितापासून 3 स्वर कसे निघालेत. या सगळ्यांची जी उत्पत्ती आहे त्याच्या 7 स्वरांची ही उत्पत्ती झाली आणि याच्यानंतर आता काय होतं, की लौकिक संगीत आणि काय म्हणतात त्याला सामगायन हे सामगायन आता आपण या स्वरांचा भाग बघितला. लयीमध्ये काय होतं, की त्या काळात सुद्धा लयीची वाद्य होती. म्हणजे लयीसाठी तालवाद्यही होती आणि मुख्यतः प्रचारात 3 प्रकारची वाद्य होती. एक म्हणजे तंत्री वाद्य, की जी तारांची वाद्य होती, की ज्याला पूर्वी फार पूर्वी 100 तारांची वीणा प्रचारात होती. समुद्रगुप्ताच्या काळात किंवा गुप्त काळामध्ये ती आपल्याला पाहायला मिळते. भित्तिचित्रांमध्ये त्या काळच्या दिसते ती आपल्याला काढलेली. आता त्याच्याच परावर्तित भाग किंवा त्याच्याच मॉडिफिकेशन करता हे संतूर वगैरे जे आपण म्हणतो ना, हे तेव्हाच नंतर निर्माण झालं. पण त्याच्यानंतर वीणा हा भाग कर्नाटकामध्ये जास्त निर्माण झाला आणि कर्नाटकामध्येही आजही आपण बघू, की आपलं जे मूळ संगीत आहे, ते तिथे अजूनही जतन केलेलं आहे. म्हणजे सामसंगीतात जे काही गात होते, ते आजही तिथलं आपल्याला सामसंगीत गाणारे लोकं कर्नाटकात जास्त दिसतात. आणि त्याचा आपण असा जर बघितलं, तर त्या लोकांच्या गायनामध्ये ज्या मी तुम्हाला आता 22 श्रुती सांगितल्या, ती प्रत्येक श्रुती ते वेगळी दाखवू शकतात. त्यांच्या कंपनं तशी आहेत त्यांच्या गळ्यातली, की जसं त्याला गमक असं एक म्हणायची पद्धत आहे, की गमक आणि मिंड आपलं उत्तर हिंदुस्थानी संगीत हे मिंड घेऊन गातात जास्त करून. त्याला मिंडेचा जास्त साथ असते. पण गमक म्हणजे ग, म असं ज्या वेळेला म्हणतात, त्यावेळेला ते गमक झालं किंवा प, म, ग रे ग, नी रे पा, म. ही झाली मींड. या मिंडेमध्ये जे असतं ते गमकामध्ये नसतं. गमकात प्रत्येक श्रुती वेगवेगळी ते दाखवतात आणि ते दाखवू शकतात. ही त्यांची आणि त्यांचा ताल देखील एका हाताने असा उलट-पलट, उलट-पलट सतत होत असतो. तेच ते हाताच्या पेरावरती मोजणारे जे सामवेदी होते, त्यांचाच हा पुढचा भाग आहे आणखी. म्हणजे त्याला सुधारित आवृत्ती म्हणता येईल आपल्याला. तर या सगळ्या पद्धतीने हे सामसंगीत पूर्वी यज्ञवेदींजवळ होतं आणि यज्ञवेदीनंतर ते अ, अ, काही वर्षानंतर, बरेच वर्षानंतर तिथेच होतं. पण ज्या वेळेला ऋषीमुनींच्या वरती असुरांचं आक्रमण होत गेलं आणि लोकांमध्ये यज्ञ करण्याची प्रवृत्ती कमी होत गेली. तर ते सगळेच सामवेदी, सामगायक हे हळू-हळू केले कारण की ते भक्ती होतं सगळं. तर ते ह्याच्यात गेले, मंदिरात गेले आणि मंदिरामध्ये मग त्यांची ती गान परंपरा चालू झाली. त्याच्यातच मग ध्रुपद शैली किंवा काय म्हणतात त्याला धमार शैली ही निर्माण झाली. आता ही ध्रुपद आणि धमार शैली काय आहे, हे आपण नंतर बघू शकतो. नमस्कार.